आदरणीय गुरुवर्य छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली सप्त्याचं नियोजन त्या ठिकाणी झालं। 7 दिवस सप्ताह होता। रोज 1 लाख लोकांची भाकरी यायची अनेक गावामधून। रोज 1 लाख लोकांना भाजी भाकरी तयार केली जायची आणि रोज लोकांना ज्ञानदान होतं। मी तिथं 8 दिवस होतो, मुक्कामी होतो। आमचे महाराजांना आम्ही त्या ठिकाणी मुक्कामी होतो। 25,000 लोक रोज त्या ठिकाणी नामदेव गातेचं पारायण करण्यासाठी होती। 1,000 लोक रोज टाळ घेऊन उभी होती। अहो एवढंच नाही तर रोज कीर्तन ऐकण्यासाठी 1 लाखाच्या वरतीच लोक होती। आणि एवढंच काय तर ज्या दिवशी काल्याची पंगत आहे त्या दिवशी 7 लाख पोळ्या त्या ठिकाणी तयार केल्या होत्या। आपल्या घरामध्ये 1 पोळी तयार करायचं म्हणलं तर सकाळचं लवकर उठावं लागतं, पण त्या काल्याच्या दिवशी 7 लाख पुरणपोळ्या त्या ठिकाणी माऊलींच्या मार्गदर्शनाखाली तो सप्ताह भव्य दिव्य झाला। एकच सांगतो, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा न भूतो न भविष्यतो असा सप्ताह करण्यामध्ये ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, ज्यांच्यामध्ये धमक आहे, असे आदरणीय गुरुवर्य आमचे छोटे माऊली, त्यांच्यानंतर कोणी करूही शकत नाही। किती लोक येऊ द्या, धर्माचं काम ती लोक करू शकत नाही। काही लोकांनी आडवा पाय घातला, काही लोकांनी लातूर प्रकरण काढलं, काही लोकांनी त्या ठिकाणी सप्त्याचं मागलं पुढलं काढलं। पण ऐका, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। साधूच्या आयुष्यामध्ये रुपयाला महत्त्व नाही, कारण तुम्ही जे द्रव्य देता, तुम्ही जे पैसा देता ते त्या ठिकाणी त्या पैशाला ते किंमत देत नाही। एकच गोष्ट सांगतो, आदरणीय आमच्या गुरुवर यांच्या पायावरती 55,000 रुपये गोळा झाले। किती? पायावरती 7 दिवस लोक पाया पडायचे आणि पैसे टाकायचे। 7 दिवसामध्ये 55,000 रुपये गोळा झाले। 55,000 रुपये सुद्धा त्या सप्त्याला देऊन टाकले आणि स्वतःचं उपारणं झटकून आमचे छोटे माऊली त्या ठिकाणी निघून आले। यालाच म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी।